बैल आहेत आणि इथं आमची पडगी आहे। म्हशी काय आता पाण्याहून येतोय ना, खाली नेणार इथून। नाना घेऊन गेलेत पाणी पाजायला आणि ते बैल मी नेणार आहे। हे पण आमचं शेत आहे, हे आमचं आहे, हे वावर आणि तिला अर्धा माळ आहे ना आमचा आहे। अर्धा म्हणजे पूर्ण नाही पण लवाळ्यांचा सगळ्यांचा आहे म्हणजे। आणि ही पडगी आमची आहे बघा। तर नाना घेऊन गेलेत, आतून तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं आहे। एक पारडो आतमध्येच आहे, बाकीच्या म्हशी नेल्या ना म्हणून तो वरडतोय। त्याला पाणी आणणार, तो बारीक आहे ना म्हणून याला नेलं नाही। आणि इथं काय पाऊस बिऊस आला तर म्हणून आधीची वैरण इथं आतमध्ये ठेवली आहे की याला पाणी खालून भरून आणणार ड्रम मध्ये, जाऊ तर बांधणार। इथं सगळं आता काय बैल सोडूया आपण आणि बैल नेऊया खाली पाण्यावरती। ही दोन बैल आपली, हा राजा, याचं नाव राजा, याचं नाव बाळ्या। पण हा गाड्याचा बैल होता पण याला आवताला गेला, पण तो आता मग गाड्याला नाही पळणार आणि आवताचाच होता। आता नेऊया याला खाली। आपल्याला काय आहे, ह्या साईडची दावं सोडायची आहे कॉर्नरची आणि ह्या साईडची सोडायची। आणि हे दावं काय मोठंच आहे, पूर्ण जॉईंट आहे, मग हे सोडायची गरज नाही। एक बैल मागं राहणार, एक बैल पुढं राहणार। नेऊया खाली पाण्यावरती। तर आता चाललो आता आपण बैल घेऊन। तर मधलं दावं खाली नाही सोडलंय, बाकीची साईडची दोन दावी सोडली आहेत। हे बघा, हा बैल डेंजर आहे पण हा हे गाड्याचा ना, मध्ये मध्ये मारतो हा बैल। आणि हा बैल मारतो म्हणून एकदा मी घेतलीला, पण आपला ह्या साईडचा बैल आहे ना यांनी ताईला सिंग मारलेलं आहे एकदा बघा यांनी। आता तुम्ही हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल तर तुम्हाला माहीत नसेल, माझी छोटी बहीण म्हणजे तिला सिंग मारलेलं म्हणजे लागलं नव्हतं पण टच करून गेलं सिंग त्या बैलाचं। नेऊया खाली आता पाण्यावरती। पाजायला यांना नेलेलं पण त्यांनी काय पाणी पिले नाही। आपण वरती नेतो परत बांधायला। मी पकडलं पण नाही तरी चालले आहेत, पकडायची गरज नाही पडत। कारण दरवर्षी मी मध्ये मध्ये गावी येतो ना, मी आलो तर मीच नेतो पाणी पाजायला, मग कसं ओळखतात ना। हा बैल जरा मारतो म्हणून याला पुढं ठेवायचा, मला तर नाही मारत पण तरी पण। आणि याचं जरा कसं साईडला राहिलं ना मग हा पण हळूहळू चालतो बैल। आणि जर मध्ये राहिलो ना, मी त्याच्या जवळ राहिलो ना, मग हा जवळ येईन, मग मला रस्सी पकडायला लागेल, दावं पकडायला लागेल। असं असलं ना दावं नाही पकडलं तरी चालतं, असं आहे। ऑटोमॅटिक स्वतः डायरेक्ट पडगीकडे जाणार। सर सर दावं खाली पडलेलं ना, हे त्याच्या पोटावर दावा टाकला ना ते खाली पडलेलं म्हणून। तो डोंगर बिंगर आहे सगळं आपलं भाई, विषय काय। आता आम्ही पोचलोय। आता मी इथं थांबलो ना, दाव नाही पकडले तरी थांबन बैल पण हो। हा बघा, डायरेक्ट स्पीड स्लो, डायरेक्ट बैल थांबली। आता चलती ना बघा, चल चल, हा लगेच चालली। हा कसं आहे, एका आवाजावरती डायरेक्ट। हा माझ्यापेक्षा नानाचा आवाज ऐकला ना डायरेक्ट एका आवाजात थांबतात। आपण दोन आवाज त्यांच्या एका आवाजामध्ये लगेच थांबतात, भले कुठं पण असू दे। मी इथं आहे तर नाना इथं आहे, तर त्या साईडला असेल ना लांब बैल असेल तरी लगेच थांबतात। पुला काय फॅन घ्यायचा म्हणून आपण इथं आलोय इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात। आता काय घेतोय बघू, फॅन घ्यायला आलोय आता आपण खेडला आलोय, बरंच मोठं दुकान आहे काय। झाली आता आणि आता आम्ही निघालोय, ते लाइनर चेंज होत आहे तिथं।
मागचे पण चेंज करून टाकणार, केले तर खराब असले तर, नाही तर खाली पुढचे चेंज होणार बस. हवा मारायची मशीन आहे. इथं एक आहे, इथं एक आहे आणि तिकडं पण एक आहे. टोटल 3 आहे, नाही सॉरी 4 आहे. आता आपण आलोय घरी आणि हे बघा बॉक्स उघडता येईल. आता बॉक्स उघडतोय आपण. हळू, आतल्या सामानाला नाही लागलं पाहिजे. दोनच आहे काय? तू ती पानं उघड ना. हे किती पानांचा सेट आहे? फिल्टर पण बोलावलाय. याला किती मध्ये बोलावलाय रे? 160 नाही, 10 रुपये मध्ये बोललेलं, 5 रुपये मध्ये तयार झाला यायला. ते तिथंच होतं, काय माहित काय. गोठ्यामध्ये लागणार आहे फॅन ना. हा फॅन उद्या लागणार आहे पडगीमध्ये, आज नाही लागणार आहे. आजच्या पुरता एवढंच. बाय.